चला बघा आमचं किचन उठल्या उठल्या किती साफ आहे. आता आम्ही चहा करून पिणार आहे. आमची म्याव बघा कशी झोपली इथं. ए उठ 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 उठ, चहा करायचा. चल उठ, चल उठ उठ उठ. चहा प्यायचा नाही तुला? प्यायचा आहे. चल मग उठ उठ उठ. आता चहाकडे गेलं की बघा कशी पळत येते. हा चल उठ मग. अगं झोपू नको. चल चला चला चला, उठा उठा उठा. चल चल उठ की. नको चहा करायचा नाही? चहा प्यायचा की नाही? चहा करायचं म्हणलं की बघा कशी आली. दूध द्यायचं आहे. दूध द्यायचं तुला? द्यायचं आहे. दुधासाठी गडबड होती सकाळी सकाळीला. ते शिबा ए आता बघणार सुद्धा बघायला तयार राही ना. इकडे बघ. बघा दूध पिऊन आणखीन तिथंच जाऊन बसली. झोपती आता तिनं. हे बघा झोपी चालली. तयार आहे चहा बघा. आम्ही मस्त असा चहा प्यायल्या. आर्यन झोपू घालायला आहे तिला. कुकर मध्ये लवकर शिट्टी म्हणून बोलली. आम्हाला बाहेर पण जायचंय. हे बघा कशी झोपली. काम आवरलेत. आता आम्ही जेवण करून घ्यायला. घर हे पुसून घेतले आणि धुणं सगळं झाले. आता जेवण करून झाले की आम्हाला बाहेर जायचे. लेकराचे शाळेचे पुस्तकं वह्या. तिला घेऊन जावं का आम्ही? झोपली. उडदाची डाळ, चपात्या, भात, आंबे तोंडी लावायला. कुकर मधला भात. आल्या आम्ही आता आर्यनचे कपडे घ्यायला बाहेर. दुकानात खूप गर्दी आहे म्हणून आम्ही इथं थांबल्या होत्या. दुकानात गेल्यानंतर मग तिथं पायऱ्यावर बस थांबविला. आणखीन आम्हाला एका एकानं सोडू लागले. मध्ये खूप गर्दी होती. ते झाल्याच्या नंतर लगेच आम्ही बुटाच्या दुकानात आल्या आणि आर्यनच्या शाळेचे बूट घेतले. मग निघाल्या घराकडे. हे बघा आले आम्ही घरी. बघा की पुस्तकाची किंमत बघा. पुस्तकं किती आहेत आणि किंमत किती आहे बघा. आपलीच शाळा बरी होती, मराठी मीडियम. फुकट पुस्तकं भेटत गेले. सॉक्स, बुट्ट. बुट्टाची किंमत 830 रुपये फक्त 2 बुटायचे. आणि कपडे 2च पॅन्ट आहेत. 2च पॅन्टाची किंमत किती आहे हो? एक 1020 रुपये. स्वतः पे केलेत म्हणून माहित आहे. नसता काढतं माहित. शाळेवाले लुटायलेत आणि बुट्ट सॉक्सचे दुकानवाले पण लुटायलेत. हे फक्त आमच्या आर्यनचंच आहे एवढं. आणि आमची दिदाचं तर बाकीच राहिले. मॅडम जी आमच्या मॅडमचं बाकी राहिले. फक्त आर्यनचं आहे एवढं. सगळे मिळून किती झाले तर टोटल मी मग सांगतो. मॅडम बघा झोपी गेली आता तोंड वरी करून.
दिवस रात्र झोपीत जाते बाई मांजर ही. बाजारात गेलत्या बघा आम्ही. बाजार आणलाय. बाजार तर लय महाग आहे. स्वयंपाक करायचा राहिलाय. आता स्वयंपाक करायचा. बाजारातून आल्याच्या नंतर बघा जेवायला मस्त अशी बिर्याणी करायला. तांदूळ टाकायचे राहिले आता. बाजारातून आल्याच्या नंतर बघा आम्ही मस्तपैकी बिर्याणी केली झटपट अशी. चला तर या तुम्ही पण जेवायला. कसा वाटला आजचा व्हिडिओ कमेंट करून नक्की सांगा. भेटूया उद्याच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय.